हॅलो फ्रेंड्स, आपण केपलरचे तिन्ही लॉ बघणार आहोत. सगळ्यात प्रथम पहिला लॉ, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. याच्यासाठी आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचे, ते म्हणजे SOF. SOF म्हणजे काय, तर सन ॲट वन ऑफ द फोकाय म्हणजे SOF. ओके. आणि ह्याची जी सन ज्या ऑर्बिटवरती फिरत असतो त्याचं ऑर्बिट कसं असतं, तर ते इलिप्स असतं. इलिप्स म्हणजे त्याचा सेंटर नसतो, एका साईडला किंवा ह्या साईडला असू शकतो. ओके. तर आपण सेकंड लॉ बघणार आहोत. द लाईन जॉईनिंग टू प्लॅनेट द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. हा लॉ लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपा आहे, त्यामुळे आपण नंतर थर्ड लॉ घेणार आहोत. थर्ड लॉ असा आहे, the square of period of revolution is directly proportional to cube of mean distance from the sun. तर r म्हणजे इथं काय दिलेलं आहे, ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ सन फ्रॉम द सन, आणि t म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. मग आपल्या ह्या लॉची मी ट्रिक सांगणार आहे. टाईम ऑफ म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द